रानात बाजूला एवढा करायला आले होते. बाजू लय भारी आहे पण त्याला पाऊस नाही आणि पाणी नाही ना. आता काय दुष्काळ पडत होतं काय करायला माहित. माल तर लय भारी आहे आणि गवत आहे घ्यावा म्हणलं तर तिथं मला रान भाजी सापडी तर ती तुम्हाला दाखवते. चला घेतली गावात घेऊन झाले. आता इथं असे पानं निसून घरी वटीत घेऊन जाते. फांदीची भाजी घेऊन आले. आता ती धुवून घेते. रानातून भाजी घेऊन आले, धुवून काढी आणि आता त्याच्या मुटके तुम्हाला झटपट सारी सामुग्री काढी त्याची आणि झटपट मुटके करून दाखवली. आता हे भाजीचे पानं खुडून घेतलेले आहेत. आता ते बारीक चिरून घ्यायचे. ही भाजी बारीक कापून घेतली. आता घेतलेली सामुग्री त्याला मुटके करायला त्याची आता सामुग्री काढून घेऊ. एक वाटी बेसन पीठ घेतलं हे त्याच्यात टाकून घेऊ. एक वाटी बाजरीचं पीठ घेतलंय ते पण त्याच्यात टाकून घेऊ. गव्हाचं पीठ 1.5 वाटी घेतलंय ते पण त्याच्यात टाकून घेऊ. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा वावा ते पण त्याच्यात टाकून घेऊ. हिरवी मिरची पाटे वाटून घेतली ती पण त्याच्यात टाकून घ्यायची. चवानुसार त्याच्यात मीठ घालू. सगळं मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेतलं त्याच्यावर थोडी हळद टाकून घ्यायची. आता हे पिठात असं मिक्स करून घेतलंय. आता थोडस पाणी घालून मळून घ्यायचं. असं आपण चपातीला कसं घट्ट मळतो तसं मळून मळून घ्यायचं. चूल पेटून घेतली. आता कढई ठेवून त्याच्याला आधार टाकून घेते. त्याच्यात एक उभळ तेलाची टाकी ती आजकाल रानातून फांदीची भाजी आणली त्याचे मुटके करायचे. बस मुटक्याला आधार ठेवलंय आणि आता त्याचे मुटके करून घेते. हे असे गोल गोल आकाराचे चपतुळे.
आपले मुटके तयार झाले आणि पाय घरा कस काय झालाय तो ते मुटके ना लय भारी लागेल खायला आणि तुम्हाला जर कुठं फांदीची भाजी सापडी तर तुम्ही नक्की करून खा.